शेतकरी म्हणजे स्वतः एक इंजिनियर आहे आणि त्याचंच एक उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्हाला पण वाटेल की काहीतरी वेगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज शिकायला भेटत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण असेच आमचे नवनवीन व्हिडिओ या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डोंगरगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथे आलेलो आहे. मित्रांनो, आज जेव्हा मी शिवार फेरी करत होतो तर त्या अनुषंगाने एका शेतकऱ्यांच्या बांधावरती आलो. बांधावरती आल्यानंतर मला एक प्रयोग दिसून पडला. खरंच हा प्रयोग जो आहे ते मी पाहून आश्चर्यचकित झालो, कारण आज हा जो काही तुम्ही क्षेत्र पाहतात हा पूर्ण क्षेत्र कायमस्वरूपी उफळणारी जमीन म्हणून ओळखला जाणारा क्षेत्र आहे. इथं कोणतंही पीक घेतल्यानंतर ते यशस्वी होत नव्हतं. याचं कारण एक की चिबाड जमीन म्हणजे फार लवकर उफळून लगेच तिथं पाणी साचत होतं. आपण वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणू, आणि त्या एका क्षेत्रामुळे दुसरं क्षेत्र सुद्धा पडीक पडत होतं. तर ते पडीक पासून वाचवण्याचा एक प्रयोग या शेतकऱ्यांनी केलेला आहे. ते कशा पद्धतीने, कोणता प्रयोग आहे आणि त्या प्रयोगामुळे फायदा काय झालेला आहे हे प्रत्यक्षात तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर आपल्यासोबत आज जे शेतकरी आहेत प्रत्यक्षात त्यांच्याशी आपण मुलाखत करूया. दादा नमस्कार. नमस्कार. थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना हे सांगा की ही जी आयडिया आहे तुम्हाला अचानक कशी काय आली? ही आयडिया आमच्या मित्राकडून आम्हाला मिळाली होती. त्यांनी काय केली नाही, परंतु आम्ही ती अंमलात आणली. ओके. 4 ट्रिप गोटा जेसीपी नाली काढली पहिल्या सुरूला. अच्छा. 4 फूट 4 फूट खोल. 4 फूट खोल. अच्छा. त्याच्यानंतर 4 ट्रिप गोटा लागला आपल्याला भरण्यासाठी, त्याच्यामध्ये असा हा सरळ भरण्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतर आपण पणी आतरली. हो. पणी आतरून वॉटरप्रूफ पणी. हो. पणी आतरून लेवलच्या ट्रॅक्टरनं बुजून घेऊन ती अंडरग्राऊंड नाली आपण तयार केली. बरं, हे करायची वेळ तुमच्यावरती का आली? काय कारण होतं? अत्यंत पडीक जमीन, पडीक निव्वळ पाणी कंटिन्यू पाणी साचत होतं. हो का? आणि ते साचत असताना तुम्हाला कोणतंच पीक घेता येत नव्हतं? कोणतंच पीक घेता येत नव्हतं. आम्ही हे सोडूनच दिल्यासारखं होतं शेत. हो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया मिळाल्यानंतर तुम्ही आयडिया केली. पण आयडिया केल्यानंतर आज काय बदल वाटतो? आज बदल सर, पाणी साचत होते, पाणी साचना झालं आता. हो. कापूस आला चांगला. हो. समाधानी आहोत. पूर्ण क्षेत्र किती एकर आहे? 2 एकर. 2 एकर पाण्यातच? 2 एकर पाण्यात जाते. आणि आता तुम्ही अशा किती नाल्या केलेल्या? 2 नाल्या. आणि दोन्ही नाल्या 2 ठिकाणी आहे. आणि दोन्ही मधून पाणी आज खालून जात आहे. काय केलं तुम्ही नेमकं? 4 फूट खोल जेसीबी नाली काढून घेतली. जेसीबीने 4 फूट खोल नाली काढली. बरोबर. त्याच्यावरती तुम्ही एक पॉलिथिन पेपर वापरला. गोटा. अच्छा. आधी गोटा. अच्छा, आधी गोटा टाकला. आणि गोटा टाकून त्या प्लास्टिक पनीने पॅक केलं, जेणेकरून आपण जेव्हा माती टाकल मातीने चोकअप होणार नाही. आणि खालून जे साचणार जे पाणी आहे ते जमिनीमध्ये झिरपणार आणि त्या दगडाच्या वाटे आपल्या जमिनीमधून बाहेर निघून जाणार. याचा फायदा असा होणार की जमिनीमध्ये साचणारा जो पाणी आहे अलगद खालीच जाणार आणि आपली जमीन कोरडी होणार. जे की पाणी साचून जो पीक घेता येत नव्हतं की आज मस्त वाऱ्यालाच पीक डोलते, की जे 1 एकर 1 क्विंटल सोयाबीन बी येत नव्हतं, की जे आज काही ना काहीतरी आपल्याला याच्यामध्ये उत्पन्न नक्कीच हमीच मिळणार आहे. बरोबर. याचा म्हणजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 फूट नाली केल्यामुळं आणि आपलं क्षेत्र पण त्याच्यामध्ये डिस्टर्ब होणार. तर आयडिया भाऊने अशा केल्यामुळे काय झालं, जे गोटा टाकून पन्नी आथरली आणि माती टाकल्यामुळं आपलं क्षेत्र 1 फूट सुद्धा, 1 कणभर सुद्धा वेस्टेज नाही गेलं. पूर्ण जमीन आपली पूर्ण लावगडी खाली डबल वापस आलेली आहे. हो. ज्याच्यामुळे काय झालेलं आहे, म्हणजे असं वरून जर बघायला गेलं जाणवत सुद्धा नाही की इथं खालून नाली गेलेली आहे. परंतु जर पाहायला तर असं दुसऱ्या टोकाला जाऊन बघितलं, मस्त पैकी पाण्याची धार मस्त बाहेर निघतोय आणि बघूनच असं खळखळ आनंद होतोय की जी वाया गेलेली जमीन ही पूर्णपणे आज उपयोगामध्ये आलेली आहे. खूप छान, खूप छान. यावरूनच आपण म्हणतो की शेतकरी मित्रांनो जे डोकं लढवलं, खरं म्हणतो की आपण इंजिनियर हे शाळेमध्ये शिकतात, शाळेमध्ये नसं शिकून मातीमध्ये तयार होत असतात. करायचं म्हणजे पूर्ण जमीन जे उपळत होती आज बिलकुल एकदम कोरडी आणि खेळती हवा आहे. बरोबर. मागच्या वर्षी इथं हळद लावली होती. हळद आपण जे बेडवर असतो त्यांना तर बेडच्या बरोबर इथं पाणी पूर्ण खेळत होतं. अरे बापरे. की जे 2 एकर म्हणजे अक्षरशः 1 ते 1.5 महिना पूर्ण पाण्यामध्ये क्षेत्र होतं हे. की जेणेकरून हळदीचं पीक सुद्धा मागच्या वर्षी काही आलेलं नाही. आणि यावर्षी तर कापूस असं बघते पाणी बिलकुल साचलेलं नाही. बरोबर.
हे आपण आज प्रत्यक्षाने आपण बघू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो उपाय आहे हा एक खरंच एक आदर्श उपाय आहे की ज्या शेतकऱ्यांना जर समजा असं कधी अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, तर बिलकुल हा पर्याय तो करून आपल्या शेतातली जी अडचण आहे काय म्हणतात त्याला परमनंटली दूर करू शकतो. परमनंटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शेतीचं उत्पन्न सुद्धा आपण यामध्ये वाढण्यास आपल्याला मदत नक्कीच होणार आहे. बरोबर. तर धन्यवाद दादा, खरंच अप्रतिम असा प्रयोग आहे आणि पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतो. परंतु आज जे जमीन पूर्ण बुडीत क्षेत्र म्हणून ओळखली जात होती ती आज तुम्ही लागवडीयुक्त केलेली आहे. नाली कुठून केलेली आहे ते थोडक्यात दाखवा, डायरेक्शन दाखवा. नाली 150 फीट केलेली आहे सर आपण. अच्छा, 150 फीट आहे त्या बांधापासून तर या बांधापासून नाली. आणि कुठून आहे ती एकदम एक्झॅक्ट लोकेशन? इथून सर, हे कापसाचं तास त्याच्या खालचंच आहे. अच्छा, काप ही जे कापसाची लाईन आपण पाहतात मित्रांनो, या कापसाच्या खाली एक्झॅक्ट एक अंडरग्राऊंड नाली आहे. आणि ती नाली अशी आहे, ते समोरचं जे बांध दिसत आहे तर त्या बांधापासून तर आपण बघू शकता या बांधापर्यंत, आणि ते पूर्ण पाणी जे आहे ते खाली निघतंय. ते कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो, चला. ही नाली आहे, इथं दगड, हे बघा, हे सगळे जे दगड आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दगड इथं ठेवलेले आहेत. हे बघा, हे पाणी इथून चालू आहे, पूर्ण शेतातलं पाणी आहे. हे बघा, हे पाणी चालू आहे आणि ही नाली आहे. आणि हे पाणी शेतातून बाहेर पडताना सुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, ही एक नाली काढली त्यांनी पाणी क्षेत्राच्या बाहेर काढण्यासाठी. अप्रतिम असा प्रयोग आहे, तुम्ही बघू शकता. हे पेपर तेवढाच फूट लांबीचा आहे, 150 फूट. 150 फूट लांबीचा हा पेपर आहे. तर मित्रांनो, हा प्रयोग जर तुमच्या शेतामध्ये जर वारंवार पाण्याखालीच बुडीत क्षेत्र जात असेल किंवा जमीन उफाळत असेल किंवा मग आपण म्हणतो की चिबाडत असेल, तर त्याला परमनंट सोल्युशन म्हणून हा प्रयोग तुम्ही नक्कीच करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.